तर नमस्कार मित्रांनो, आज जायचं होतं मला कॉलेजला आणि कॉलेजला जायला आज फार उशीर झालेला होता. म्हणून घाई गडबडीमध्ये मी एकटाच निघालो, कारण आज माझा मित्र येणार नव्हता. मित्रांनो, 8:30ला कॉलेज सुरू होतं, परंतु मला आज जायला वाजले ते 8. पण कसं बसं मी गडबडीत चालू कॉलेजला. घरून काहीच न खाता निघाल्यामुळे वाटेत भूक लागली होती, म्हणून एक पेढा खाल्लो आणि परत तिथून निघालो थेट कॉलेजकडे. गाडीवरून चालल्यामुळे पायाला खूप घाण लागली होती आणि परत ताणसुद्धा लागली होती, म्हणून एका नळ्या ठिकाणी पाणी पिलो आणि तिथून शेवटी मित्रांनो आलो कॉलेजमध्ये. आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथे कॉलेजच्या ग्राउंडमध्ये NCCचा काहीतरी कार्यक्रम होता. प्रत्येकाच्या आयुष्यात असे मित्र असतातच मित्रांनो, कारण मला यायला उशीर झाला होता, म्हणून हा दररोजचा माझा मित्र वाट बघतो आणि जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तो कॉलेजच्या लेक्चरला जात नाही. आणि मी शेवटी मित्रांनो आलो आणि आम्ही दोघं मिळून चाललो मित्रांनो लेक्चरला. आणि शेवटी मित्रांनो क्लासमध्ये आल्यानंतर आम्हाला वाटलं की आम्हालाच उशीर झाला, परंतु मग मॅडमलाच यायला उशीर झालेला होता. आणि काही वेळानंतर मॅडम आले आणि डायरेक्ट लाईव्ह प्रोजेक्टवर आम्हाला शिकवायला चालू केलं. आणि शेवटी मित्रांनो दुपारच्या 1 वाजता कॉलेज सुटल्यानंतर आम्ही दोघे आलो ऑफिसमध्ये, कारण माझा बसचा पास संपलेला होता, म्हणून बोनाफाईडला अर्ज देण्यासाठी मी आलो ऑफिसमध्ये. आणि शेवटी मित्रांनो मी चाललो गावाकडे, कारण माझ्यासोबत होता माझा बाजार, आणि बाजार ते घेऊन मी चाललोय गावाकडे, कारण आज प्रॅक्टिकल असल्यामुळे कॉलेज आज उशिरा सुटलं. तर आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.